नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 6वा दिवस, सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे ठाम। हाके समर्थक आणि जरांगे समर्थक पुन्हा एकदा आमने-सामने, वडीगोद्रीमधील वातावरण पुन्हा तापलं। भर पावसात ओबीसी तरुणांकडून रास्ता रोको करत घोषणाबाजी। बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू। मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। जालन्यातील वडीगोद्रीत पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले, वाहतूकही विस्कळीत। परभणीत सकल मराठा समाजाच्या बंदला चांगला प्रतिसाद। शहरातील व्यावसायिकांकडून कडकडीत बंद। छत्रपती शिवाजी महाराज परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात। सकल मराठा समाजाकडून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंदची हाक। सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी वसमत तालुका कडकडीत बंदची हाक। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून बंदचं आवाहन। अंतरवाली सराटीतील ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या उपोषणातील सहकारी बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली। बाळासाहेब दखनेंना अस्वस्थ वाटल्याने उपोषण दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलंय। संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको। केम्ब्रिज चौकात मराठा समाजाचं बांधव रस्त्यावर उतरले। रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात मराठा बांधवांचं शोले स्टाईल आंदोलन। पाण्याच्या टाकीवर चढून 4 आंदोलकांचं आंदोलन। जरांगेंच्या मागण्या मान्य व्हावा, मराठा आंदोलकांची मागणी। सकल मराठा समाजाच्या नाशिकच्या नांदगावमध्ये मोर्चा। जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांचे अर्धनग्न होत अंगावर आसूड घेत आत्मक्लेश आंदोलन। पुण्याच्या इंदापूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। आंदोलकांकडून मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। मराठा समाजाच्या वतीने वाघोलीसह पूर्व हवेली तालुका बंद। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा समाजाचं समर्थन। आळंदी बंदला चांगला प्रतिसाद। सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंद। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहर आणि जेऊर गावात बंद। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने शासनाच्या निषेधार्थ कडकडीत बंद। बारामतीतील पणदारी येथे धनगर बांधवांचं रास्ता रोको आंदोलन। एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर येथे बसलेल्या धनगर उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभेसाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंच्या गृहमतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर अविनाश नान्हे यांना उमेदवारी। अशोकराव चव्हाणांचे निकटवर्तीय नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या तयारीत। काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर मारोतराव कवळे यांनी जनसंपर्क वाढवला। लोकसभा निवडणुकीप्रमाणे मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक भाजपच्या सोबत असणार। काँग्रेसच्या नगरसेवकांचाही भाजपला पाठिंबा। कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं वक्तव्य। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राहुल जगताप आणि अण्णासाहेब शेलार इच्छुक। राहुल जगताप यांनी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन शरद पवारांची भेट घेतल्यानंतरही निवडणुकीतून माघार न घेण्यावर अण्णासाहेब शेलार ठाम। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघात शरद पवार गटाची बैठक। मतदारसंघातून गायत्री शिंदेना उमेदवारी द्या, पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांच्या अज्ञात कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल। आबा, तुम्हाला मलिदा गँगनं घेरलंय, तुम्हाला आमचा जुना आभा आम्हाला बघायचाय। पत्राच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त। वाशिमच्या रिसोड बाजार समितीच्या सभापतींचा राजीनामा। अविश्वास ठराव येण्याआधीच सभापती संजय शिंदेंकडून आपल्या पदाचा राजीनामा। सातारच्या कराडमध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याचा पवार गटाचा आरोप। कराड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाई करण्याची पवार गटाची मागणी। साताऱ्यात शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त समाधीला अभिवादन। 137व्या जयंती सोहळ्यानिमित्त शरद पवारांची रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थिती। कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 137वी जयंती। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला शरद पवारांकडून अभिवादन। शिर्डीत अज्ञात भक्ताकडून साईंच्या चरणी 12 लाखांचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण। साई भक्ताने दान केलेल्या मुकुटाचं वजन 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम।
वर्ध्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनामध्ये दिल्ली येथील टूल्स ऑर्केस्ट्रानं वेधलं लक्ष. संगीत नाटक अकादमीच्या संकल्पनेतून ऑर्केस्ट्रामध्ये संगीताकरिता वेगवेगळ्या टूल्सचा वापर. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील 10 किलोमीटर रस्त्यावर संरक्षक जाळ्या लावण्याचं काम सुरू. घाट भागातील रस्त्यावर दरड कोसळत असल्याने निर्णय. नवरात्रीच्या 10 दिवसात काम बंद राहणार. ओबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी विद्यार्थ्यांचं एकदिवसीय उपोषण. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं बघत नसल्याचा आरोप. गोंदियात बांगलादेश येथे हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जनआक्रोश रॅली. शहरातील मुख्य बाजार परिसरातील रॅलीमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग. नांदेडच्या उमरीमधील कोळसा महादेव मंदिर येथे शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीचं साखळी उपोषण. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडच्या माजलगाव तालुक्यातील एनएसएल साखर कारखान्याचे दूषित पाणी माजलगाव धरणाच्या कॅनलमध्ये. शेकापसह शेतकऱ्यांचा रस्त्यावर उतरून रास्ता रोको. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये विनापरवाना सुरू असलेलं बस स्थानकाचं बांधकाम थांबवलं. पालिका मुख्याधिकाऱ्यांचे आगार, प्रमुखांना तसे आदेश. परळीत औष्णिक विद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत उपोषण. उपोषणाचा आजचा 4था दिवस. अकोल्यात कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरी दरम्यान काही शेतकऱ्यांनी पालकमंत्री विखे पाटलांना सुनावलं. दुधाच्या आणि सोयाबीनच्या प्रश्नावर प्रश्नांची सरबत्ती करत शेतकऱ्यांनी धारेवर धरलं. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने दिलेल्या ऊस दरापेक्षा 1 रुपया जास्त दर देणार. दर 10 दिवसाला ऊसाचे बिल देणार असल्याची आमदार बबनराव शिंदेंकडून घोषणा. पावसाच्या उसंतीनंतर विदर्भाला पुन्हा येलो अलर्ट. 24 तारखेपासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पांगरी नवघरे येथील शेतकऱ्यांचं काढणीसाठी आलेलं सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान. परभणीत पावसामुळे मळणीसाठी तयार असलेल्या सोयाबीन पिकाचं नुकसान. पावसाचा पिकाला मोठा फटका, शेतकरी हवालदिल. वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. अहमदनगर जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन. बाजार समितीतील कोथिंबीरीला 2000 ते 2200 दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या चिंचोद परिसरात केळी पिकावर सीएमबी रोगाचा प्रादुर्भाव. एका शेतकऱ्याने शेतातील केळी उपटून फेकली. पंचनामे आणि उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रममध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या फोडल्या. गोंदिया शहरातील लोहिया वॉर्ड भागात शेअर मार्केटच्या नावावर 16 लाखांची फसवणूक. 3 महिन्यांमध्ये 3 पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत गंडा. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.